नातेवाईकाच्या पण प्रकरण समोर आज महत्वाच्या अशा दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे आनंद गर्जेंना काल रात्री आता ती अटक होती का त्यांनी सरेंडर केलं याची क्लॅरिटी आता माझ्याकडे नाहीये. पण मला असं सांगण्यात आलं होतं की त्यांनी येऊन सरेंडर केलंय आणि त्यानंतर काही स्टेटमेंटही त्यांनी पोलिसांना दिलंय. तर आत्ताच्या घटनेला हे झालं ठीक आहे, पण आरोपी 3 होते. तर अजय आणि शीतल यांचं काय झालं ते अजूनपर्यंत काही कळलेलं नाहीये. पण आता प्रमुख आरोपी आपण जो म्हणतोय तो आनंद गर्जे पोलिसांकडे आहे असं कळलंय. या व्यतिरिक्त तेवढं होतंय की नाही तेवढ्यात मला त्यांच्या गावाकडून म्हणजे पाथर्डी तालुक्यातनं त्या अंत्यविधीचे सगळे फोन यायला लागले. तिथे प्रचंड तमाशे केले गेले. कारण आत्ताच्या घटनेला मला जी माहिती तिच्या मामांकडनं मिळाली, की त्या पूर्ण नातेवाईकांनी ठरवलं, की आनंद गर्जेच्या घराच्या बाहेरच अ, असा हा अंत्यविधी करायचा. खरं तर मला हे बिलकुल पटण्यासारखं नव्हतं. म्हणून मी त्यांना म्हटलं, "तुम्ही मला आधी विचारलं असतं तर मी असं करू नका." असंच तुम्हाला सांगितलं असतं.